तू भोळी आहेस पण खूप प्रेमळ आहेस. म्हणूनच मला तू खूप आवडतेस ग. ईश्व नाही असं नाही, खरंच आवडतेस. काकी चहा नाश्ता घ्या ना. आधी काकांना दे ना. घ्या ना काका, घ्या ना. तू पण घे. नाही, मला भूक लागली, मी आधी चहा नाश्ता घेऊन घेतला काका. का? आणि आता आम्हाला? तसं हो जाऊ दे ना. श्वेता तू आज जा, आवर जा. हो काकी, मी येते. हा हिने आधीच घेतलं. ही बाई इथे कशी काय? इथे कशी काय म्हणजे? आली चालत पायानी. अगं सगळे पायानेच चालत येतात. ही डॉक्टरांची मिळवणी आपल्या घरात कशी काय? त्याचं काय झालं की डॉक्टरांना की नाही सरकारकडनं एक चांगली ऑफर आली आहे. सरकारने ऑफर दिली? सरकारला असा कोणता गुण यांच्यात दिसला त्यांना नोकरीची ऑफर द्यायला? आता दिली म्हणजे दिली आणि काय. बोल बाई बोल. आता बाय बाय काय. नाही नाही म्हणजे बोल मालती बोल. हा आता पुढे काय सांगते ऐका. तसं काय झालं, ती दोघं आधी नागालँडला जाणार आणि डॉक्टर बघणार आहेत की त्यांना नोकरी करायला तिथे जमते का. आणि मला तुम्ही सांगा, नागालँडच्या जंगलात श्वेताला पाठवून कसं चालेल. हा म्हणून त्यांनी असं ठरवलं की त्यांना जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर ते परत येतील. किती वर्षांनी परत येणार? वर्षांनी? अगं तसं नाही म्हणजे मग आता आपण कुठल्या डॉक्टरकडे जायचं? त्या अतिशहाण्या डॉक्टरकडे जायचं परत? काय करायचं, आली आहे भोगासी असावी सादर. पण तुला खरं सांगू मालती, डॉक्टर बरे होते, चांगले होते ते. मधून मधून कसला तरी झटका यायचा त्यांना. हो ना चांगले होते, पण तुम्हाला सांगते ते आपल्या घरी की नाही सारखे सारखे पडायचे. एवढे पडले की माझ्या नजरेतून सुद्धा ते पडले. म्हणजे काय वेडबीड लागलं की काय त्यांना? काय माहिती, सारखे सारखे बडबडायचे. आणि त्या दिवशी एवढे पडले खरं सांगते माझ्या नजरेतून पडले ना ते. अरे बापरे, नागालँडच्या जंगलात जाताना चांगले होते ना? हो अगदी चांगले ठणठणीत. त्यांनी फार मोठी जबाबदारी टाकली आपल्यावर. हो ना. काय हो, ती घरी आल्यापासून खूप चांगलं वाटतंय नी. होय ना. आता तिला कामवाली बनवू नको. नाही नाही बिचारीला घरी जाताना वाईट वाटेल ग, म्हणून म्हणालो. तुमचं आपलं काहीतरी. जा बाबा जरा चहा घ्या. चहा? गरमागरम चहा. गरमागरम चहा. बिस्किट? हे घ्या. काय अहो कोणी आहे का घरात? ये पुढे जा शेटानी कामात आहे. अहो पण ऐका हो. अहो हो नाही रे. तुम्ही काय करता इथे? सेल्समन दिसताय. आम्हाला काही विकत घ्यायचं नाही, चला निघा. अहो पण काय अहो पण हा या शिंदे चाळीत या आलात कसे तुम्ही? मी सगळ्यांना सांगून ठेवलंय सेल्समनला घ्यायचं नाही म्हणून, मग तुम्ही आलातच कसे? हे असं आलो असा आलो म्हणून करून दाखवते मला परत वर तोंड करून. हा तुम्हाला काय वाटलं? या चाळीचा सेक्रेटरी आहे मी. नमस्कार. नमस्कार. हा तुम्हाला मी दंड बसवीन. दंड? अहो मला दंड कशाला बसवताय? हे काय माझ्याकडे 2 दंड आहेत. विनोद विनोद. अहो माझं नाव विनोद नाही हो. मला फालतू विनोद ऐकायची सवय नाही, कळलं ना? ताबडतोब पुढच्या घरी जा. नाही नाही म्हणजे ह्या चाळीतूनच बाहेर जा. इथे दिसता कामा नाही तुम्ही, नाहीतर मी पोलिसात देईन तुम्हाला, सांगून ठेवतो. हा नाहीतरी मुलं पळवणाऱ्यांचा फार सुळसुळाट झालाय. अहो पण माझं. चला निघा, सांगितलं ना तुम्हाला निघा. इथे अजिबात थांबायचं नाही म्हणून. हो सुळसुळाट. माझं पहिलं ऐका आणि नंतर काय मला हाकलवायचं तर हाकलवा. चला पटकन बोला, मला मंदिरात जायचं. भाऊजी
तुम्ही देव बघतात. अहो माझ्यापेक्षा मोठी भक्तीन घरात बसली, तिच्यासाठी मला मंदिरात जावं लागतं. मला भाऊजी म्हणाला. अहो तुमची मिसेस ती माझी बहीण आहे. हा माझी मिसेस तुमची बहीण मानलेली का नात्याने? अहो नात्याने बहीण. हा? नात्याने? अहो मग एवढा वेळ सांगायचं नाही का? इथे बाहेर काय करताय? या ना, या आत या. हा. नाही नाही थांबा, मी बोलवतो, मालतीला बोलवतो. मालते, ए मालती 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 इकडे. अगं मालती, अगं मालती लवकर ये. मालती मालती, हे बघ तुझे नातेवाईक खालती. अगं मालती मालती ये. कोण आहे? काय झालं नेमकं? बाहेर जाताना की नाही कोणीतरी उपटचं मूळ पटत. कोण आहे? अगं तुझ्याच बाहेरचा आहे. कोण आहे? हा का? अगं ताई ओळखलंच ना मला? हा? हा, तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. अगं ताई माझ्याकडे नाही का तू जत्रेला यायची, राहायची, खेळायची, हसायची. हा, अरे वा. आठवलं हा. महाकालीची जत्रा, हा कुंभारली वाडी बरोबर, डोंगरावर, अगदी बरोबर, पवारवाडी ओलांडल्यानंतर कुंभारली वाडी. एकदम बरोबर. हा. अगं ताई हे तुझ्या सगळं लक्षात आहे. हा? काय नातं सांग ना, नातं. नातं ना? हे बघा, मी ह्यांच्या वडिलांचा, बहिणीच्या, नंदेच्या, सासूच्या, जावेच्या मुलगा. एक मिनिट. तू हिच्या वडिलांच्या, नंदेच्या, सासूच्या, सुनेच्या, मावशीच्या, नंदेच्या, जावेचा मुलगा? हा म्हणजे भाऊ. अरे भाऊ, हे जवळचं नातं आहे का लांबचं नातं आहे? हा, सक्क का चावत्र? अहो, सक्का आहे. हा? ताई दादा. दादा ताई. हो हे सक्कनच आहे. हो? हो ना मारत्या? हा, हा. अगदी बरोबर. एकदम हा ते चला. आधी उठी नंतर बशी, मी तुझ्या दगडावर, तू माझ्या पाण्यावर. हा? तुला तशी तुझ्या घरात घुशी. तुझ्या घरात उंदीर. हा. ए. एक मिनिट, एक मिनिट. तुमचं दोघांचं हे काय चाललंय काय? अहो ही आमची टोळीची निशाणी आहे. तू तुमची मिसेस आहे ना, ती लहानपणी राणी व्हायची. राणी म्हणजे एकदम महाराणी. आणि आम्ही त्यांची एकदम पहारेकरी. म्हणजे त्यांनी ऑर्डर दिली की आम्ही लगेच जायचो. एक धान 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 म्हणून. मारत्याने म्हणायचं, मारुती राव म्हणायचं. हा. ए चले चल, हट 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 बोल, हट. हो मारुती राव. बरं बाबा ठीक आहे, मारुतीराव. हा आता कसं मला बरं वाटलं, मारुती राव. बरे बाबा मारुती दादा. मारुती दादा, तुला माहिती ना आपण लहानपणी किती मज्जा करायचो, किती मैदानी खेळ होतोय. पण आता मैदानी खेळ राहिलेच नाही. जो बघाव तो मोबाईल आणि कॉम्प्युटर, बस त्याच्यावर खेळतच बसतात. पण मुलांना माहिती नाही मोबाईलमुळे किती त्रास होतो. खरंय तुझं. आजकाल प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल असतोच असतो. कानाला हेडफोन लावून सगळीकडे फिरत असतात. अशामुळे बिचारी कित्येक मुलं मेलीत, गाडीचा अपघात हो. कानाला हेडफोन, ऐकू येत नाही, येतात गाडीच्या मध्ये आणि काय मरतात. काय हो, ह्या हेडफोनने किती त्रास होतो ह्या मुलांना माहिती आहे का? मुलांना आजार येतो. मोबाईलचे ते वेगळे वेगळे रंग असतात ना, त्याच्यामुळे मुलांना अंधत्व लवकर येतं. पण हे सांगणार कोण? कोणीच नाही. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.